जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. शिरूर तालुक्यामध्ये राजेंद्र गावडे यांनी प्रचारामध्ये चांगली आघाडी घेतलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळेल अशी खूप मोठी अपेक्षा होती. राष्ट्रवादी काँग्रेसचं काम त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे केलं. दिलीप वळसे पाटील यांना ह्या मतदारसंघामधून माजी आमदार पोपटराव गावडे, राजू गावडे यांनी खूप चांगलं सहकार्य केलं. यांच्या कुटुंबाचे संबंध खूप चांगले राहिलेले. पुणे जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून ह्या कुटुंबामध्ये जिल्हा परिषदेचं सदस्यत्व राहिलेलं आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसने ऐनवेळी उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांना भारतीय जनता पक्षाचा आसरा घ्यावा लागला. असं नेमकं काय घडलं? राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना उमेदवारी का दिली नाही? आता त्यांचं व्हिजन कसं असणार आहे आणि भारतीय जनता पक्षामध्ये गेल्यावर प्रतिसाद कसा मिळतोय आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. गावडे साहेब, तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रामाणिकपणे काम करता, प्रामाणिक कार्यकर्ते आहे. माजी आमदार तुमचे वडील पोपटराव गावडे, दिलीप वळसे पाटील किंवा अजित पवारांना खूप मोलाचं सहकार्य करतात. असं काय घडलं तुमची उमेदवारी नाकारली? खरं तर या कवठे टाकळ्याची जिल्हा परिषद गटामध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटातनं पक्षाच्या माध्यमातून एकमेव इच्छुक होतो. मला पक्षामध्ये कोणी स्पर्धक नव्हता. जिल्हा परिषदेसाठी पक्षाकडनं कोणी इच्छुक नव्हते. त्यामुळं माझी उमेदवारी ही निश्चित मी मानत होतो. आणि मला काही दिवसापूर्वी श्रेष्ठीने सांगितलं की तुमचा सर्वे चांगला आहे आणि तुम्ही एकमेव इच्छुक आहेत, तर तुम्ही खालची पंचायत समितीची सीटं. सृष्टी म्हणजे कोण? दिलीप वळसे पाटील साहेब. आणि खालची सीटं तुम्ही तयार करा. त्या पद्धतीनं आम्ही मोठ्या गावातली सीटं तयार केली आणि त्यांना बरोबर घेऊन तुम्ही फिरा. आम्ही लोकांमध्ये फिरू लागलो. पत्रकं आम्ही तयार केली, गाड्या तयार केल्या आणि जवळपास या जिल्हा परिषद गटातील सर्व गावामध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये मी पोचलो. आमच्या कुटुंबातील बाकीचे सदस्य, आमच्या वहिनी माजी जिल्हा परिषद सदस्य सुनीता गावडे असेल, माझ्या पत्नी शिरूरच्या माजी नगराध्यक्षा मनीषा गावडे असतील किंवा मी स्वतः असेल, आम्ही प्रत्येक गावागावातील प्रत्येक कुटुंबामध्ये पोचलो. तिथं कॅलेंडर पक्षाचे वाटले, आमची पत्रकं वाटली आणि अतिशय छानपणाने प्रतिसाद होता. आणि 20 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचं नियोजित केलं. प्रत्येक गावागावातली सगळे तरुण मंडळी, महिला मंडळी फॉर्म भरण्यासाठी येण्यासाठी खूप इच्छुक होते. त्याची सगळी आमची तयारी झाली आणि 19 तारखेला आम्हाला 18 तारखेला रात्री कळालं की उमेदवारी तुम्हाला देता येत नाही. हा धक्का आमच्यासाठी खूप मोठा होता की गेली 50-60 वर्ष आमचे पिताश्री या तालुक्याच्या राजकारणात काम करत असताना 1962 सालापासून आज तागायत शरदचंद्रजी पवार असतील, नंतर अजितदादा पवार असतील किंवा आमचे नेते आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेब असतील, या विधानसभा मतदारसंघाचे, यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून करताना अतिशय निष्ठेनं काम केलं. पक्ष तळागाळात प्रत्येक माणसाच्या मनामध्ये रुजवण्याचं काम गावडे साहेबांनी केलं. आणि गेली 25 वर्ष मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असतानासुद्धा त्यांनी दिलेली शिकवण, आपल्या कार्यकर्तृत्वातनं जोपर्यंत सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण होत नाही तोपर्यंत जनता आपल्याबरोबर येत नाही. आणि त्यासाठी आपण स्वतःहून धडपड करावी लागते, लोकांना आधार द्यावा लागतो. आपल्याला किती अडचणी, त्यापेक्षा समोरच्या अडचणीला आपण किती वेळा उभं राहतो, कधी उभं राहतो. कारण कोणावर काय प्रसंग येईल, कोणाला कोणती मदत लागेल हे आपल्या मनावर नसतं. आणि त्यामुळं आपण लोकांच्या वेळेनुसार, लोकांच्या उपलब्धीनुसार उपलब्ध असलं पाहिजे. मग लोक आपुलकीने आपल्याजवळ राहतात. आणि एकदा लोकांनी जर मनामध्ये विश्वास निर्माण झाला तर लोक खांद्यावर घेऊन, डोक्यावर घेऊन तुम्हाला पाहिजे ती शक्ती पाठीमागं उभं करतात. आणि म्हणून त्या प्रेरणेनं मी गेली 25 वर्षापासून काम करतो आहे. आज या कवठे टाकळ्याची जिल्हा परिषद गटात ज्यावेळेस हा निर्णय झाला की तुम्हाला उमेदवारी नाकारण्यात आलेली आहे, आणि मग सगळ्यांचा, विशेषतः आमचे तरुण मंडळींचा
या ठिकाणी खूप 2-3 हजार लोक गोळा झाली आणि सगळ्यांचं म्हणणं आलं की आता लढायचं, आता थांबायचं नाही. मग कसं लढायचं हा मोठा संभ्रम होता. कारण वडिलांचं असणारं नेते पक्षाच्या राष्ट्रवादीचा असणारा जिव्हाळा आणि माझ्यासारख्याला आज वयाची 50शी पार झालेली आहे आणि 2013 सालीसुद्धा मी जिल्हा परिषदेला इच्छुक होतो. त्यावेळेस मला त्यांनी थांबायला सांगितलं, पण ते निवडणुका लागण्यापूर्वी सांगितले, त्यामुळं तर चर्चा आणि तिथून थांबण्याचा मी निर्णय घेतला. पण आज अशी परिस्थिती की उद्या उमेदवारी अर्ज दाखल करायचा आणि आज तुम्ही थांबायला सांगितलं आणि सगळे आमचे या गटातील तरुण सहकारी म्हटले की निवडणूक लढायची, थांबायचं नाही. मग कुठल्या पक्षातनं लढायचं? तर मग शेवटी आपण प्रतिनिधित्व करत असताना लोकांच्या विकास कामंसुद्धा झाली पाहिजे, सत्तेत राहिलं पाहिजे. सत्तेत असेल तर लोकांना मदत करता येईल, विकास कामाच्या माध्यमातून करता येऊ शकते. आणि मग पर्याय भाजपचा पुढं आला आणि आम्ही सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर भाजपमध्ये जाण्याचा निर्णय केला. भाजपमध्ये प्रवेश केला, उमेदवारी अर्ज दाखल केला. आज प्रचारासाठी प्रत्येक गावागावात उत्स्फूर्त असा प्रतिसाद मला मिळतो आहे आणि हा सगळा उत्साह पाहून अगोदर घड्याळाची पत्रकं वाटली, आता तुम्हाला कमळ घेऊन जावं लागतंय, मग मतदार कन्फ्यूजमध्ये नसतील? नाही, या परिसरामध्ये सर्वसामान्य नागरिकाला माहीत आहे की गावडे कुटुंबाचं असणारं योगदान, आमचे पिता श्री पोपटरावजी गावडे साहेबांनी सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये निर्माण केलेला आपल्या कार्यातून विश्वास हा असल्यामुळं ज्याचं आता मी जातो आहे, तर लोकांची भावना आहे की तुम्ही एवढे निष्ठेनं काम केलं आणि पक्षाने तुम्हाला का नाकारलं, तर त्याचं उत्तर मला अजूनही पण मिळालेलं नाही. परंतु लोक आवर्जून सांगत असतात की ठीक आहे, काही दिवसापूर्वी येऊन तुम्ही सांगितलं की घड्याळ आहे, परंतु आज तुम्ही जरी कमळ सांगत असाल, तुम्ही गावडे साहेब हाच आमचा पक्ष आहे, तुम्ही जे सांगाल तेच आम्ही करू. आणि त्याप्रमाणे आज कमळासाठी सगळेसुद्धा मंडळी मतदान करायला इच्छुक आहेत. ते आता तुमची उमेदवारी अजित पवारांनी नाकारली का दिलीप वळसे पाटलांनी नाकारली? अजित पवारांनी नाकारली. काय अजित पवारांनी तुमची उमेदवारी नाकारण्याचं नेमकं कारण काय? नेमकं कारण मला अद्यापही काही समजलेलं नाही. परंतु वळसे पाटलांचा ज्या अर्थी जर त्यांना या माझा जर अंदाज असता की मला उमेदवारी देता येणार नाही, तर निश्चितपणाने त्यांनी मला अगोदरच सांगितलं असतं की तुम्हाला उमेदवारी देता येणार नाही. परंतु आता ही श्रेष्ठींची चर्चा काय झाली मला माहीत नाही. सर्वे मतदारसंघातलं तुमच्या बाजूने आलं तर किंवा असं काही होतं काही? हो, निश्चितपणानं मला स्वतः वळसे पाटील साहेबांनी सगळ्या प्रत्येक मतदारसंघात सर्वे करूनच उमेदवार ठरवण्याचं निश्चित केलेलं होतं. त्या पद्धतीनं त्याने अनेक इतरही लोकांची की जे इच्छुक नव्हते त्याही लोकांची चाचपणी केली. परंतु माझा सर्वे एकदम चांगल्या प्रकारे असल्यामुळं त्यांनी मला सांगितलं होतं की तू कामाला लाग. त्या पद्धतीने मी कामाला लागलो. 1 महिनाभर जवळजवळ आम्ही प्रत्येक गावागावात फिरत होतो. जे वळसे पाटलांची इच्छा होती उमेदवारी द्यावी, अजित पवारांनी नाकारली. आता भारतीय जनता पक्षाकडनं तुम्ही लढताय. या मतदारसंघात किती गावं आहेत? या मतदारसंघात जवळपास 17 गावं आहेत. मतदार किती? 42,000 मतदान आहे. आता विजयाची गणितं कशी असतील? विजयाची गणितं ही प्रत्येक गावामध्ये आमचा असणार, कुटुंबाचा असणारा संपर्क. आज प्रत्येक गावात जरी गेलं तरी तिथले तरुण, महिला ह्या मंडळींचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आहे. आम्ही निवडणुकीकरता लोकांमध्ये जात नाही. वर्षाचे 365 दिवस आनंदाच्या, दुःखाच्या क्षणी, विकास कामाच्या माध्यमातून, वैयक्तिक कामाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या बरोबर राहण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्या अडीअडचणीला उभं राहण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं आज कुठल्याही गावामध्ये ह्या मतदारसंघातलं गेलं तर तुम्ही स्वतः जरी जाऊन फिरली, चौकशी केली, सर्वे केला, तर तुम्हालासुद्धा निश्चितपणानं जाणवल की पोपटराव गावडे हा एक ब्रँड आहे आणि ह्या ब्रँडसाठी लोक खूप उत्सुक आहेत. जे तिकडं जनता असं चित्र आहे. गावडे कुटुंब जरी ब्रँड असलं तरी त्याच ठिकाणी त्याच घरात उमेदवारी जरा बदल करायला हवा असा कदाचित विचार झाला असेल. नाही, विचार झाला असेल तर काय हरकत नाही ना. अगोदर सांगायला पाहिजे होतं.
तुम्हाला अगोदर सांगायला पाहिजे होतं मग नाही, उमेदवार. त्याबद्दल माझं हरकत नाही. मला 2013ला सांगितलं की तुम्ही थांबा. त्यावेळेस भाऊसाहेब मामा शिंदे कानूर मसायचे, त्यांना उमेदवारी दिली, त्यांना आम्ही निवडून आणलं. आजही मला जरी सांगितलं असतं तर मी थांबायला तयार होतो. परंतु ऐन फॉर्म भरायच्या दिवशी ज्यावेळेस तुम्ही सांगता, एखादं ज्यावेळेस निवडणुकीला तुम्हाला माहिती आहे उभं राहायचं म्हणल्यानंतर किती तयारी करावी लागते, किती लोकांपर्यंत पोचावं लागतं, किती नियोजन करावं लागतं. आणि हे नियोजन करत असताना अनेक गोष्टीला सामोरं जावं लागतं. या सगळ्या गोष्टीतून मी पुढं आलेलो होतो. खुर्ची ठेवा ना. या सगळ्या गोष्टीतून पुढं आलेलो होतो आणि असं असताना माझी उमेदवारी का नाकारली याचं उत्तर आजही श्रेष्ठींकडे नाही आहे. परंतु शेवटी मला तर लढायचं होतं आणि त्या पद्धतीने मी निर्णय घेतला. उद्या विकास कामासाठी सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा इतर मंत्री असेल, यांचा निश्चितपणानं त्याला पाठिंबा आहे. चंद्रकांतदादा पाटलांच्याकडनं माझा प्रवेश झाला त्यावेळेस त्यांनी पण अगदी मनापासून सगळं सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली. फडणवीस साहेबांशी बोलणं झालं, त्यांनी मनापासून सगळं सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली. शेवटी राजकारणामध्ये निवडणुका येतात आणि जातात, परंतु प्रतिनिधित्व मिळाल्यानंतर लोकांच्यासाठी आपल्याला काहीतरी करता आलं पाहिजे. शेवटी ज्या भागाचं प्रतिनिधित्व आपण करतोय त्या भागाचं व्हिजन आपल्या डोळ्यासमोर असलं पाहिजे, विकासाचं चित्र आपल्यासमोर असलं पाहिजे. आणि ते करत असताना निश्चितपणानं सत्तेचं आधार आपल्या पाठीमागं असेल तरच ते शक्य होऊ शकतं. आणि तरुणांचा मोठा संच तुमच्या पाठीशी पाहायला मिळतोय. विजयाची गणितं कशी असणार आहे? समोर सुद्धा तुल्यबळ उमेदवार आहेत. नाही, माझी तयारी ही काही निवडणुकीपुरती झालेली नाही. समोर किती तुल्यबळ आहे काय हे मला त्यांच्याबद्दल काय बोलायचं नाही. परंतु मला एक खात्री आहे की मी गेली 7 वर्ष 8 वर्ष जवळपास या मतदारसंघामध्ये दिवस रात्र फिरतोय. त्यामुळं मला एक विजयाचा निश्चितपणानं निश्चय आहे. म्हणजे माझ्या मनामध्ये मला कुठलीही शंका वाटत नाही की मला विजयासाठी काही अडचणी येईल असे. आता विधानसभेला ही तुमची गावं आंबेगाव तालुक्याला, लोकसभेला किंवा जिल्हा परिषदेला पंचायत समितीला तुम्ही शिरूर तालुका. मग आता इथे वळसे पाटलांची काही आतून मदत होईल का, किंवा देवदत्त निकम यांची काही छुपी मदत होईल का, किंवा देवदत्त निकम यांनी इथे शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे, कसं पाहता? नाही, आता कोण कशी मदत करेल याचा काही विचार मी केलेला नाही. मी स्वतः लोकांमध्ये जातोय. लोकांचा मनामध्ये एक विश्वास आम्ही एका दिवसात तयार होत नाही, त्याला अनेक वर्ष मेहनत घ्यावी लागते, तेव्हा तो विश्वास होतो. आजही मी कुठल्या गावात जातो, ज्या लोकांनी मला शब्द दिलेले, तरुणांनी शब्द दिलेला आहे, ज्या महिला भगिनींनी शब्द दिलेला आहे, ती भरभक्कमपणानं ते पाठिंबा व्यक्त करत आहेत. त्यामुळं मला कोणाची मदत होईल आणि नाही होईल याचा मी काय फारसा विचार केला नाही. स्वतःच्या हिमतीवरतीच आणि तरुणांच्या हिमतीवरतीच मी निवडणुकीला सामोरं जातो आहे. आता तुमच्या हृदयामध्ये हातामध्ये पक्षाचं घड्याळ होतं, आता ते घड्याळाने उमेदवारी दिलेली नाही, आता कमळाची उमेदवारी मिळालेली आहे. मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल? मतदारांना ही सगळी जी घडामोड झालेली आहे की मला का नाकारलं, की निष्ठावान असताना सुद्धा नाकारलं, ही भावनाच लोकांना रुचलेली नाही. त्यामुळं मी अधिकचं काही सांगण्यापेक्षा लोकच मला बोलत आहेत की तुम्ही जिकडं तिकडं आम्ही. त्यामुळं आपोआपच कमळ ह्या गटामध्ये फुलणार, याच्याबद्दल कुठली शंका नाही. तर राजकारणामध्ये कोणी कोणाचं कायमचं मित्र नसतं, शत्रू नसतं. आता वळसे पाटील आणि पवार यांचे संबंध कसे राहतील? सॉरी, गावडे संबंध कसे राहतील? संबंध काल पण चांगले होते, आजही राहतील, उद्याही राहतील. शेवटी राजकारण म्हणजे राजकारणाच्या ठिकाणी आणि संबंध हे वैयक्तिक पातळीवरचे त्या ठिकाणी असतात. त्याच्यामुळं वळसे पाटलांचे संबंध हे काल जसे होते तसे आजही राहणार, उद्याही राहणार. आता प्रचार करताना अगोदर तुम्ही घड्याळाचा प्रचार करायचे, आता कमळाचा प्रचार करावा लागतो. इथं काही पूर्वीचे भाजपचे कार्यकर्ते असतील किंवा राष्ट्रवादीचे जे असतील, प्रचार करताना काही कन्फ्युजन होतं? कन्फ्युजन थोडंफार होत आहे, परंतु आता भाजपचे कार्यकर्ते सगळे बरोबर आहेत आणि जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते ते सुद्धा बहुसंख्य बरोबर आहेत. शेवटी ते बोलून दाखवतात की आता जिल्हा परिषदची निवडणूक आहे,
ही स्थानिक पातळीवरची निवडणूक आहे. आम्हाला या गटाचा नेता म्हणून तुम्ही राजेंद्र गावडे हवेत. त्यामुळं अनेक राष्ट्रवादीचे तरुण सहकारी पदाधिकारी माझ्यासोबत आहेत. तर तुमचे वडील या तालुक्याचं एक दैवत आहे. लोकांचा खूप मोठा त्यांच्यावर विश्वास आहे. त्यांचं पवारसाहेबांवर प्रेम आहे, त्यांचं अजित पवारांवर प्रेम आहे, त्यांचं वळसे पाटलांवर प्रेम आहे. त्यांच्या कर्तृत्वाचा तुमच्या ह्या निवडणुकीमध्ये किती फायदा होईल? नक्कीच त्यांचं कर्तृत्वाचा मला फायदा तर आज मी ज्यावेळेस गावोगावी फिरतोय त्यांनी जी लोकांना मदती केलेली आहे ते आजही मला बोलून दाखवतात की अतिशय हा आमचा बेड भाग म्हणजे तालुक्यामधला एक टोकाचा भाग होता आणि ज्यावेळेस प्रशासनामध्ये काही नोकरी करायची तर त्याला शिक्षा म्हणून या भागामध्ये टाकलं जायचं आणि दोन्ही नद्यांना ज्यावेळेस पाणी यायचं तर 4-4 महिने संपर्क तुटलेला असायचा. असा एक बेटच त्याला बेटच म्हणलं जातं असा हा भाग होता. परंतु आता जर तुम्ही परिस्थिती पाहिली तर गेल्या या 30-40 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही परिसर आमचा पाहिला तर जवळपास 100% बागायती आहे आणि मुबलक वीज उपलब्ध आहे, चांगल्या पद्धतीचे रस्ते आहेत आणि आज सर्वसामान्य झोपडीत राहणारा शेतकरी आज आमच्याकडे कोटी-कोटीचे बंगले बांधत आहेत. डाळिंबासारखं फलोत्पादन क्षेत्र कोटी रुपये उत्पन्न काढतात. त्यामुळं लोक सगळी सुजलाम सुफलाम झालेली आहे आणि हे ज्यावेळेस मी प्रत्येक गावामध्ये मतदानासाठी विनंती करतो त्यावेळेस लोक ही बोलून दाखवतात की हा सगळा विकास हा गावडे साहेबांच्या माध्यमातून झाल्यानं एक समृद्धी आम्हाला पाहायला मिळते. त्यामुळं आम्ही गावडे साहेबांना विसरू शकत नाही आणि साहजिकच आहे ज्यावेळेस गावडे साहेबांना लोक मानत असतात तर त्याचा फायदा मला होत आहे. आता विधानसभेला 2 राष्ट्रवादींनी परस्पर मत मागितली, एकमेकावर टीका केली, तर 2 राष्ट्रवादी एकत्र झालेले आहेत. आता याबद्दल बोलणं माझ्यासारखे उचित नाही. मी एक जिल्हा परिषदेचा छोटा कार्यकर्ता आहे. राज्याच्या लेवलवर सुद्धा किती पक्ष एकत्र झाले, किती बाजूला झाले, 2 पक्षाचे 4 पक्ष झाले, ते न बोललेलं बरं. राजेंद्र गावडे यांचं व्हिजन काय असेल? निश्चितपणानं मी हा जिल्हा परिषद सदस्य ज्यावेळेस होत आहे तर हा एक जिल्हा परिषद गट हा एक मॉडेल म्हणून मला भविष्यामध्ये करण्यासाठी मी शासनाच्या माध्यमातून ज्या ठिकाणी मदत घेता येईल त्या ठिकाणी मदत घेऊन या जिल्ह्यामध्ये हा टाकळ्याची जिल्हा परिषद गट शैक्षणिकदृष्ट्या प्राथमिक शाळा असतील, आरोग्याच्या दृष्टीनं असतील किंवा शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न असतील, इतर रस्त्यांचा प्रश्न असतील, पाणंद रस्त्यांचा प्रश्न असतील किंवा आमच्या परिसरामध्ये पाण्याचा प्रश्न असेल, या बाबतीमध्ये एक चांगल्या पद्धतीचं नियोजन करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार, पाठपुरावा करणार. शेवटी जिल्हा परिषद सदस्याला तर मर्यादाचे पण शासन स्तरावरती असणारे आमचे नेते मंडळी यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर निश्चितपणानं मदतीचा हात मिळतो. त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न मी करणार. गावडेसाहेब, तुम्ही काय सांगाल? यापूर्वी तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होता, मोठ्या पवारसाहेबांवर प्रेम, अजितदादांवर प्रेम, वळसे पाटलांवर प्रेम, तुमच्या मुलाची उमेदवारी नाकारली. नेमका घात कोणी केला? हेच मला सगळा शोध लागला नाही अजून. वास्तव पाहता शेवटच्या क्षणापर्यंत मला सांगितलं की तुम्ही तुमच्या मुलाचे निवडणूक उमेदवारी फायनल आहे, तुम्ही काम करा, तुम्हाला कसलीच शंका नाही. आणि शेवटच्या दिवशी रात्री 12 वाजता माननीय वळसे पाटील साहेबांचा फोन आला की तुमची उमेदवारी वरच्या लेवलवर कट झालेली आहे, त्यामुळं तुम्हाला काही उमेदवारी मिळणार नाही. त्यामुळं मी सगळं अत्यंत भयभीत आणि एक धक्का मोठा सहन झाला नाही. मला अत्यंत वाईट वाटलं की या राजकारणामध्ये गेली 50-60 वर्षे मी काँग्रेस, नंतर यस काँग्रेस, नंतर समांतर काँग्रेस, नंतर राष्ट्रवादी काँग्रेस अशा अनेक ओलांड्या ओल्या खात असताना वळसे पाटलाच्या आपलं पवारसाहेबाच्या बरोबर गेली 25-30 वर्ष राहिलो. नंतर आता अजितदादाच्या ह्या 2-3 वर्षात डेव्हलपमेंटच्या वेळेस पवारसाहेबाला सोडल्यानंतर मी यांच्याबरोबर राहिलो.
केवळ विकासाच्या दृष्टीने आणि सगळ्या विकासाचा मूळ प्रश्न असा आहे की ह्या माणसाने आपल्याला मदत केली आहे म्हणून यांच्याबरोबर राहिलेलं. वास्तवात असं स्वप्नात असं वाटलं नाही का एवढं वाऱ्यावर वरून लगेच ती उमेदवारी कट होईल असं स्वप्नातसुद्धा वाटलं. हा एक माझ्या जीवनामध्ये माझ्या राजकीय जीवनाला 62 वर्ष झालेलं आहे. मी 1962 साली पहिली निवडणूक लढली, ज्या वेळेला पवारसाहेबांचं राजकारणात अस्तित्व नसतं त्यावेळेला मी जिल्हा परिषदचा सदस्य झालो आणि आज तागायत अनेक पदावर काम केलं. परंतु असं कधी धक्का लागला आहे. एवढा धक्का जबरदस्त या पक्षाने संघटनेने दिलेला आहे. त्यामुळं मी भयभीत झालो आणि लोकांच्या आग्रहास्तव पुन्हा भाजप कमळ हातात घेतला असं आहे. केवळ लोकांचा आग्रह आणि विकासाची ओढ लागणारे जनता यांच्यामुळं नाविलाजाऊ मला या स्वीकारावा लागलेला आहे. आता या मतदारसंघामध्ये पोपटराव गावडे यांनी खूप कामं केलेली आहेत. लोक तुम्हाला अगदी दैवत मानतात. सर्वसामान्य माणसांमध्ये तुमच्याबद्दल एक वेगळा जिव्हाळा आपुलकी आहे. मोठे पवारसाहेब, अजित पवार, दिलीप वळसे पाटील यांच्यासाठी पण तुम्ही प्रचंड मेहनत घेतलेली आहे. तुमची उमेदवारी नेमकी अजित पवारांनी नाकारली का दिलीप वळसे पाटलांनी? आता या प्रश्नाचं उत्तर कदाचित वरच्या लेवलला काही धोरणात्मक निर्णय झाला आणि त्याच्यात आमचा बळी ठरला. आता याच्यात कोण सहभागी झाले हे मला आज स्वतः येत नाही, पण मला एक काळजी आहे की वळसे पाटील याच्यात सहभागी नसतील, वरच्या लेवलवरून काहीतरी घडलं असेल असं मला वाटतं आहे. आता घड्याळाची साथ सोडावी लागली. वळसे पाटील, अजित पवार, शरद पवार राजकीय संबंध संपले, याचं काही दुःख जरूर आहे. कारण ज्या पक्षाला ह्या भागात उलवण्याचं काम केलं ते गेले 40-50 वर्ष मी केलेलं. हा पक्ष उभा केला आम्ही. पक्ष या भागामध्ये काँग्रेस निरनिराळ्या पक्षाच्या माध्यमातून ज्या वेळेला पवारसाहेब आणि अजितदादा आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस वाढवण्यासाठी जीवाचं रान केलेलं आहे. त्यामुळं निश्चित दुःख होत आहे. कारण ज्या पक्षाला मी वाढवलं त्याच पक्षाने असा घात करणं हे चुकीचं आहे. परंतु आता या संदर्भात मला नाविलाज झाल्यामुळं पर्यायी मार्ग स्वीकारावा लागला आणि कमळ हातात घ्यावा लागला. शिरूर तालुक्यामध्ये शरद पवार, अजित पवार, वळसे पाटील यांना अतिशय जीवाचं रान करून ताकद दिली. या कुटुंबाचं, गावडे कुटुंबाचं या शिरूरमध्ये एक मोठं नाव आहे, वलय आहे. गावडेसाहेब माजी आमदार राहिलेले आहेत. वळसे पाटलांनासुद्धा यांनी खूप मोठी साथ दिली, पवार कुटुंबाला साथ दिली, पक्षाला साथ दिली. असं असतानाही आणि यांचा सर्व्हे चांगला असताना, गावडे कुटुंब ब्रँड असताना अशा प्रकारे जर राष्ट्रवादी काँग्रेस घात करत असेल तर मतदार निश्चित धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. त्यांचे नाविलाजास्तव त्यांना दुसऱ्या पक्षात जावं लागलेलं आहे. कार्यकर्त्यांनो, अशा प्रकारे जर कोणी चुकीच्या पद्धतीनं यांची उमेदवारी नाकारली असेल तर तुम्ही दाखवून द्या. खरं काय खोटं काय हे जनतेला कळायला हवं. त्याचबरोबर नेतृत्वाने जर भविष्यकाळासाठी आपल्याला अडचणीचं ठरेल म्हणून कोणी इथल्या खासदारांनी म्हणा किंवा भविष्यकाळात ज्यांना आमदार व्हायचे त्यांनी म्हणा भविष्यकाळाचं नियोजन करून जर यांची उमेदवारी नाकारली असेल तर ते दुर्दैव आहे. मतदारांनो, तुम्ही योग्य निर्णय घ्या. आम्ही असं म्हणणार नाही त्याला निवडून द्या का बला निवडून द्या, परंतु एक निश्चित आहे, कोणाच्याही दादागिरीला, दहशतीला, आर्थिक प्रलोभनाला बळी पडून देऊ नका. यांचं काम चांगलं असेल तर निश्चित कमळाला मतदान करा. सुरेश वाणी, बिहार टाइम्स, शिरूर. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड
बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.